अजित पवारांच्या विरोधात दोनच उमेदवार फक्त बारामतीमध्ये असतात, तर ती रोहित पवार आणि युगेंद्र दादा. एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, रोहित पवार बारामतीतून उभा राहणार नाही म्हणजे नाही. कर्जत जामखेडला मी सोडू शकत नाही, कारण त्यांनी मला आशीर्वाद दिलाय, त्यांनी मला ओळख दिलेली आहे, त्यांनी मला तिथं संघर्ष कसा करायचा ते शिकवलेलं आहे. त्यामुळे मी कर्जत जामखेडला सोडू शकत नाही, पण इथं योग्य असा उमेदवार पवारसाहेब नक्कीच देतील एवढं इथं सांगतो. तुम्ही जर बघितलं की जिथं नवीन चेहरे दिले जाणार आहेत, अशा कुठेही चर्चा तिथं कुणाच्याही उमेदवाराची झालेली नाही. आता मी आमदार कर्जत जामखेडचा आहे, तर तिथं चर्चा माझीच होणार. त्यामुळे इथं आता नवीन उमेदवार देणार आहे तो कोण हे आज सांगता येणार नाही, साहेब नक्कीच सांगतील. बारामती कुस्तीगीर परिषदेच्या युगेंद्र पवार फार चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही नाराज जर होत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही काही नवीन कार्यकर्ते नाही तर जे आता काहीतरी कुस्तीकर ह्याच्यातून काहीतरी चांगलं कुस्तीसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या आधी काका होते, म्हणजे श्रीनिवास काका होते, आता युगेंद्र आहे. आता त्याच्यावरून तुम्ही काढत असाल, आता काय 4 महिन्याची गोष्ट आहे. आता सत्ता महाविकास आघाडीची जेव्हा येईल तेव्हा जिथं कुठं अन्याय झालेला आहे, आम्ही तिथं नक्कीच तो अन्याय झालेला मनामध्ये ठेवून ज्या काही गोष्टी करायच्या त्या करून काढू.